तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि कुरकुरीत असा हा नाश्ता। बटाटा आणि मक्याच्या पिठापासून थोडा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्की आवडेल तुम्हाला हा नाश्ता। मी प्रांजलीस रेसिपी अँड व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना बॉईल करून घेतलेले आहेत। आता आपण किसणीने किसून घेऊयात। स्मॅशरने देखील स्मॅश करून घेऊ शकता, पण आपल्याला एकदम पूर्णपणे बारीक किसून घ्यायचे आहेत। कुठेही जाडसर अशी गुठली नाही ठेवायची आहे, म्हणून मी इथे किसून घेत आहे। तर आता दुसरा देखील बटाटा मी किसून घेणार आहे। तर इथे बघू शकता आपले दोन्ही बटाटे किसून झाले आहेत। आता आपण मक्याचं पीठ घालून घेतलेलं आहे। इथे मी अर्धी वाटी मक्याचं पीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी रेड चिली फ्लेक्स घेतलेली आहे आणि पाव चमच लाल तिखट मसाला घेतलेला आहे। आता हे आपण पाणी न घालता मिक्स करून घेऊयात। घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि बटाटा असल्यामुळे आपल्याला पाण्याची अजिबात गरज लागणार नाही आहे, नाहीतर ते पातळ होईल आपलं पीठ आहे ते। तर बघू शकता अशा पद्धतीने आपण मळून घ्यायचं आहे आणि तेल देखील लावायची अजिबात गरज नाही आहे। असंच आपल्याला पीठ आहे ते हे मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपलं पीठ आहे ते मळून झालेलं आहे। असं घट्टसा गोळा तयार करून घेतलेला आहे मी। आता हे आपण साईडला ठेवूयात। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण एक अंडा फोडून घेऊयात। जर तुम्हाला अंड नसेल खायचं तर तुम्ही ह्याच्या जागी गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता आणि थोडंसं मी ते मीठ घालून घेतलेलं आहे। आता आपण फेटलून घेऊयात। हे मी आहे ते कोटिंगसाठी तयार करत आहे। तर तुम्हाला नसेल घालायचं, अंड्याचं कोटिंग नसेल करायची, तर तुम्ही गव्हाच्या पिठाची देखील कोटिंग करून घेऊ शकता। तर आता आपण ह्याचे तुकडे करून घेऊयात, भाग करून घेऊयात। बघू शकता मस्त असं कापलं जात आहे ते। आता ह्याचे आपण शेप करून घेणार आहोत। जसं तुम्हाला शेप करायचं असेल तसं तुम्ही शेप देऊ शकता नाश्त्याला। तर असं मी लांबसर शेप करत आहे। त्यानंतर त्यावरती असं थोडंसं दाब द्यायचं आहे, हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे। ते बघू शकता अजिबात चिटकत देखील नाही आहे। तर इथे माझं असं दाबून देखील झालेलं आहे। आता आपण फोकच्या मदतीने डिझाइन करून घेऊयात, थोडासा शेप देऊयात। अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचे तुकडे करून घेऊयात। बघू शकता अशा पद्धतीने मी स्क्वेअर मध्ये शेप ठेवलेला आहे। हा एकदम नाश्ता आहे तो बनवायला देखील साधा सोपा आहे आणि पटकन देखील होतो आणि खायला देखील खूप छान लागतो। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुमच्या घरातल्यांना देखील नक्की आवडेल। अशाच पद्धतीने हे मी सर्व करून घेणार आहे। अजून जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, त्याने माझ्या रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तर इथे बघू शकता सर्व मी अशाच पद्धतीने करून घेतलेले आहेत। आता आपण वरून कोटिंग करून घेऊयात। तर इथे मी एग मध्ये डीप करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण डीप करून घ्यायचं आहे सर्व साइडने। मस्त असं कोट केल्याने ब्रेडचा चुरा आहे तो देखील छान त्याला चिटकून राहील। आता आपण ब्रेड आहे तो सर्व साइडने कोट करून घेऊयात। ब्रेड घेतल्याने मस्त असा आपला नाश्ता आहे तो एकदम कुरकुरीत क्रिस्पी होईल। अशा पद्धतीने आपण ब्रेड आहे तो
लावून घ्यायचं आहे सर्व साईडने. फ्रेश ब्रेड घ्यायचे आणि ते मिक्सरला ग्राइंड करायचे, म्हणजे आपला ब्रेडचा चुरा होतो तो तयार होतो. आता मी सर्व अशाच पद्धतीने डीप करून आणि त्याला ब्रेडचा चुरा लावून घेणार आहे. तर इथे बघू शकता सर्व आपले तयार झालेले आहेत. आता आपण यांना डीप फ्राय करायला घेऊयात. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये एक एक सोडून घेऊयात आणि गॅस आहे ती मीडियम फ्लेमवरती ठेवायची आहे आणि एक एक आता आपण तेलामध्ये सोडून घेऊयात. आतापर्यंत जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला, तर प्लीज एक लाईक नक्की करा. 2 ते 3 मिनिटं आपण एक साईडने फ्राय करून घेऊयात, त्यानंतर पलटी करून घेऊयात. तर आपण 3 मिनिटानंतर दुसऱ्या साईडने आता पलटी करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व आपण पलटी करून घेणार आहोत. तर आता आपण दुसऱ्या साईडने देखील पलटी करून घेऊयात. तर इथे बघू शकता 3दा मी फक्त पलटी करून घेतलेली आहेत आणि मस्त असं कलर देखील आलेला आहे आणि क्रिस्पी देखील झालेले आहेत. आता हे आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात, म्हणजे जे त्यातला तेल आहे तो सर्व टिश्यू पेपरवरती ऑब्झर्व होईल. आणि जे बाकीचे देखील राहिले आहेत ते अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. तर इथे माझे आता सर्व काढून झालेले आहेत आणि आता आपण दुसरे देखील अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपले सर्व आहेत ते काढून झालेले आहेत. मी तुम्हाला आवाज देखील त्याचं चेक करून दाखवते. मस्त असे आपले कुरकुरीत असा नाश्ता आहे तो तयार झालेला आहे. हा तुम्ही नाश्ता आहे तो ग्रीन चटणी किंवा शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकता. खूप छान आणि टेस्टी लागतो हा नाश्ता. तर कशी वाटली ही माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर फ्रेंड फॅमिली सोबत नक्की शेअर करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.